हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इम्पल्स बॅच. आज आपण ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनचे डाऊट सेशन घेऊ. 7 प्रश्न डिस्कस केले जातील. क्विक लुक घ्या की कोणते 7 प्रश्न डिस्कस केले जातील आत्ताच्या सेशनमध्ये. तर आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. काय म्हणतो पहिला प्रश्न? द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व्स y इक्वल टू एक्स स्क्वेअर अँड y इक्वल टू मॉड एक्स. तर डायरेक्टलीच सांगतो आता. y इक्वल टू एक्स स्क्वेअर हा बेसिकली पॅराबोल आहे, जो की y ॲक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक आहे. तर तो असा आहे. ठीक आहे. आणि y इक्वल टू मॉड एक्स, y इक्वल टू मॉड एक्स याचा ग्राफ आपण 11th स्टँडर्ड पासून पाहतोय, जो की असा आहे. ठीक आहे. आता त्यांनी काय विचारलंय, द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व्स. म्हणजे मी येलोने डिनोट करतो, आपल्याला एरिया काढायचा आहे कोणता नक्की. तर आपल्याला हा एरिया काढायचा आहे बघा, हा एरिया काढायचा आहे. ठीक आहे, हा एरिया काढायचा आहे आपल्याला. आता पहिले तर ते वरचे पॉईंट, इंटरसेक्शन पॉईंट पण आपल्याला काढायला पाहिजे. सो ते आपण काढून घेऊ. काय नाही, वाय इक्वल टू एक्स जर का ह्याच्यातलं कन्सिडर केलं दोघांपैकी, आणि वाय इक्वल टू एक्स स्क्वेअरमध्ये सबस्टिट्यूट केलं तर एक्स इक्वल टू 1 येऊन जातो बेसिकली. आता ह्या लाईनवरती जर का एक्स इक्वल टू 1 असेल तर सिन्स वाय इक्वल टू एक्स आहे, हे असं येऊन जाईल, बरोबर. सो एक्स इक्वल टू 1. आता हे दोन्ही बाजूला सिमेट्रिक आहे वाय ॲक्सिसच्या अबाउट. मॉड एक्सचा ग्राफ असू दे, काय हा वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर हा पॅराबोला असू दे. तर आपण काय करूयात, दोन्ही काढण्यापेक्षा फक्त एवढा एरिया काढून घेऊ. एवढ्या एवढा एरिया काढला की त्याचा डबल करू, जे उत्तर असेल ते आपण मार्क करून टाकू. ठीक आहे. तर पहिल्यांदा आता आपण काय करू, पॅराबोलाचा खालचा जो एरिया आहे, मी दाखवतो तुम्हाला. पॅराबोलाचा खालचा जो एरिया आहे म्हणजे हा वाला, ह्या 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 एरियाला आपण A1 म्हणूयात. ह्या एरियाला आपण A1 म्हणू. आणि तो जो पूर्ण ट्रायंगल दिसतोय ना, मोठा वाला, तो पूर्ण ट्रायंगल आहे ना, हा व्हाईटने आता मार्क करतोय मी जो, हा पूर्ण व्हाईट, हा जो ट्रायंगल आहे त्याला आपण A2 म्हणू, बरोबर. तर पहिले तर आपण A1 काढूयात पूर्णपणे. तर आपण एरिया कसा काढतो, एक्स ॲक्सिसच्या विथ रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट करतोय, सो वाय डी एक्स टाकणार आपण. तर ह्या केसमध्ये पॅराबोला तर वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे वायच्या जागेवर आपण एक्स स्क्वेअर लिहिणार आहेत. सो फंक्शन ते आहे आपलं, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट करणार. लिमिट्स काय असणार आहेत, 0 to 1. 0 to 1 म्हणजे एवढा एरिया काढायचा ना आपल्याला, सो 0 to 1. ठीक आहे. सो आपण ह्याचं इंटिग्रेशन केलं, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आलं x³ बाय 3, लिमिट्स टाकले, आपलं उत्तर आलं 1/3. ठीक आहे. A1 आपला 1/3 आला. आता आपण ह्या ट्रायंगलचे एरिया काढण्यासाठी काय परत इंटिग्रेशन नाही करत बसणार आहे. सो आपला डायरेक्टली A2 काय येणार आहे, हाफ इंटू बेस. बेस काय आपला 1 इंटू हाईट. हाईट पण परत 1. तर आपला एरिया 2 काय आला, 1/2 आला. पण आपला रिक्वायर्ड एरिया काय आहे, म्हणजे तो शॅडेड रिजन काय, शॅडेड रिजन जो येलोवाला, तो आहे ट्रायंगलचा एरिया, दॅट इज A2 मधून पॅराबोलाचा खालचा एरिया. म्हणजे हा येलो पार्ट काय असणार आहे, व्हाईट व्हाईट ट्रायंगलचा पार्ट मधून रेड पार्ट काढून टाकला, सो दॅट इज A2 मायनस A1, दॅट इज 1/2 मायनस 1/3, दॅट इज 1/6. बट हे उत्तर नाही काय आपलं, कारण की आपलं रिक्वायर्ड काय आहे, तर रिजन बाउंडेड बाय द कर्व. ज्याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन नाही केलं कुठला क्वाड्रंट आहे. सो दोन्ही मेन्शन करायचे, म्हणजे इंटू 2 करायला लागणार आहे ना, सो 1/3 येतं. ठीक आहे. सो उत्तर काय येणार आहे आपलं, 1/3. हे उत्तर करेक्ट, 1/3. ठीक आहे. पुढच्या प्रश्नात जाऊया. द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द एक्स ॲक्सिस अँड द कर्व्स डिफाइंड बाय y इक्वल टू tan x, where value of x lies between -π/3 to π/3. पहिले तर आपण tan x चा ग्राफ काढूयात. tan x चा ग्राफ कसा असतो, तर हे बघा, असा असतो tan x चा ग्राफ. ठीक आहे. सो हे इन्फिनिटी झाली याची व्हॅल्यू, सो इथं हे π/2 असणार आहे. एक्सची व्हॅल्यू इथं π/2 असणार आहे. इथं इन्फिनिटी झाली, सो इथं एक्सची व्हॅल्यू -π/2 असणार आहे. इथं -π/2 असणार आहे. इथं इथं असं समजा, इथं तो पूर्णच लिनियर दिसतोय, पण असं समजा इथं लिनियर झाला तो, म्हणजे इथं 1 आहे त्याची व्हॅल्यू. सो बेसिकली हे π/4 असेल, आणि इथं लिनियर झालं म्हणजे इथं कुठेतरी π/4 असेल. ठीक आहे. आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे, आपल्याला इंटरेस्ट याच्यामध्ये -π/3 टू +π/3 मध्ये इंटरेस्ट आहे आपल्याला, बरोबर. इथं असेल कुठेतरी π/3, दॅट इज 60. इथं
आणि इथं -5 आहेत. आता ते काय म्हणतायत, द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय एक्स ॲक्सिस अँड द कर्व्हज डिफाईन्ड बाय y इक्वल टू टॅन एक्स. एक्स ॲक्सिस आणि हा कर्व्ह ह्याच्यामधला म्हणजे कुठला एरिया विचारतायत ते बेसिकली हा एरिया विचारतायत. हा एरिया अँड हा एरिया. हा एरिया विचारतात. बट ह्या सममध्ये ट्विस्ट असा आहे, की आपण मोस्टली काय करतो, आता बघा तुम्हाला दिसतंय इथे हा एरिया आहे हा एवढा हा आपल्याला एरिया काढायचा एवढा. लिमिट्स आपण डायरेक्टली -π/2 + π/3 असं लिहिणार. म्हणजे आपण एरिया काय डायरेक्टली असं लिहितो y/dx. मग आपण काय लिहिणार डायरेक्टली -π/2 + π/3. पण इथं इथं जर का तुम्ही -π/2 + π/3 लिहिलं ना, तर तुमचं उत्तर 0 येऊन जाईल. बरोबर? पण ह्या केसमध्ये इथं 0 लिहिणं चुकीचं आहे. आत्ता ते तुम्हाला काय विचारतायत? एरिया विचारतात. बरोबर की नाही? तर हे समजून घ्या जेव्हा तुम्ही विथ रिस्पेक्ट टू म्हणजे इथं इथं .dx लिहिता ना म्हणजे एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये तुम्ही एरिया काढताय. तर जेव्हा एक्स ॲक्सिसच्या विथ रिस्पेक्टमध्ये एरिया काढत असतात, तेव्हा एक्स ॲक्सिसच्या वरचे सर्व एरिया पॉझिटिव्ह असतात. फर्स्ट क्वाड्रंटमधला आणि सेकंड क्वाड्रंटमधला. आणि एक्स ॲक्सिसच्या खालचा दॅट इज फोर्थ क्वाड्रंटमधला आणि थर्ड क्वाड्रंटमधले एरिया हे निगेटिव्ह ट्रीट करायचे असतात. बरोबर? जर का तो डेफिनेट इंटिग्रेशनचा सम असला असता, तर तुम्ही डायरेक्टली -π/2 + π/3 केलं असतं. तुमचं उत्तर पूर्णपणे म्हणजे क्वेशनमध्येच ते पूर्ण कॅन्सल झालं असतं आणि तुमचं उत्तर 0 असलं असतं. त्यावेळेला जर का तुम्ही 0 मेन्शन केलं असतं, तर तुमचं उत्तर करेक्ट होतं. ह्या प्रश्नामध्ये तुम्ही 0 नाही मेन्शन करू शकत बिकॉज त्यांनी एरिया विचारलाय आणि वरती असू दे काय खालती असू दे, एरिया हा निगेटिव्ह नसू शकतो. बरोबर. इंटिग्रेशन निगेटिव्ह येऊ शकतं. एरिया आपण पॉझिटिव्हच कन्सिडर करायचा असतो. सो आता जसं की बघताय तुम्ही आता इथे दिसत जरी नसेल, तरी टॅन एक्सचा ग्राफ हा इकडनं आणि इकडनं हा सिमेट्रिक आहे. म्हणजे ह्याचा जो मॅग्निट्यूड येणार आहे ना एरियाचा, तोच इथं येणार आहे. फक्त हा पॉझिटिव्ह येईल, हा निगेटिव्ह. तर तुम्ही डायरेक्टली -π/2 + π/3 केलं, तर ते कॅन्सल होऊन 0 होऊन जाईल. पण आपल्याला तसं नाही करायचं. मग आपण काय करणार आहे, एक मॉडिफिकेशन करणार फक्त लिमिटमध्ये, की आपण एरिया फक्त 0 टू π/3 एवढाच काढणार. बरोबर? तेवढाच आपण एरिया काढणार. सो काय लिहिणार आपण? y/dx. y आपला काय आहे? y इक्वल टू आपल्याला टॅन एक्स दिलाय बरोबर त्यांनी. सो yच्या जागेवर आपण टॅन एक्स लिहिणार. dx म्हणजे एक्सच्या रिस्पेक्टमध्ये आपण इंटिग्रेट करतोय. 0 पासून π/3 पर्यंत. हे समजण्यासारखी स्टेप आहे इथं. 0 टू π/3 इंटिग्रेट करायचं आपल्याला -π/2 + π/3 नाही. टॅन एक्सचं इंटिग्रेशन log sec x असतं. ठीक आहे. आता लिमिट्स टाकायचे 0 टू π/3. 0 टू π/3. π/3 sec π/3 हा 2 असतो. मायनस sec 0 1 असतो, पण log 1 0 असतो. सो इथं उत्तर आलं log 2. बट हे तर फक्त एवढ्या रिजनचा आला ना. एवढ्या रिजनचा log 2 आलाय. बरोबर? पण आपल्याला एरिया रिक्वायर्ड काय विचारलंय? एरिया रिक्वायर्ड बेसिकली काय विचारलं त्यांनी? एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द एक्स ॲक्सिस अँड द कर्व्ह. म्हणजे हे बेसिकली दोन्ही येणार. सो आपल्याला हे 2 टाइम्स केलं. सो 2 इंटू log 2. सो याचं उत्तर आहे सी. 2 log 2. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे. द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय एक्स इक्वल टू y² - y अँड y ॲक्सिस. ठीक आहे. आता इथं बघा. एक्स इक्वल टू y² - y ना. याला पहिले थोडं रिअरेंज करून घेऊ. ठीक आहे. y² - y इक्वल टू एक्स असं लिहूयात. आता एक स्टेप करतो. पुढे गेल्यानंतर समजेल त्याचा सिग्निफिकन्स काय. ठीक आहे. हा y आहे ना y. आता हा स्क्वेअर टर्म दिसतो इथं y आहे. y एकीकडे ठेवलं, एक्सचे सगळे टर्म एकीकडे ठेवले. y LHSला, x RHSला. बरोबर? आता yचा जो कोइफिशियंट आहे दॅट इज 1 त्याचा हाल्फ करायचा आणि त्याचा स्क्वेअर दोन्ही बाजूला ॲड करायचा. दॅट इज y² 1 चा हाल्फ 1/2 त्याचा स्क्वेअर 1/4 करायचा दोन्हीकडे ॲड. म्हणजे x + 1/4 असं येऊन जाईल. आता असं का केलं? तर ही जी टर्म आहे ना ह्याला मी असं लिहू शकतो y - 1/2 चा होल स्क्वेअर. ठीक आहे. इज इक्वल्स टू x + 1/4. या स्टेपला आल्यावर समजलं की आपण असं का केलं? बरोबर. कारण की आपण हा असा स्क्वेअर बनवला आपण त्याला. आता हा कुठला फॉर्म बनला? हा पॅराबोलिक फॉर्म बनला. हा एक पॅराबोला बनलाय. शिफ्टेड ओरिजिनवाला पॅराबोला आहे. ज्याचा की व्हर्टेक्स आहे. व्हर्टेक्स काय आहे याचा? याचा व्हर्टेक्स आहे -1/4, 1/2. ठीक आहे. आपण याचा ग्राफ काढूयात. याचा ग्राफ काढूयात. याचा ग्राफ काढल्यानंतर कसा दिसेल? इथं असेल -1/4, 1/2. सिन्स याची ॲक्सिस एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे आणि हा 0,0 ला सॅटिस्फाय करतो हे इक्वेशन. म्हणजे हा ओरिजिनमधून पण पास होतो. तर आपण ह्याला असं लिहू शकतो. म्हणजे असं बेसिकली म्हणजे तो जो त्यांनी दिलाय ना x = y² - y त्याचा ग्राफ असा येतो.
आता ते काय बोलतात द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय. बरोबर? हे आणि वाय ॲक्सिस. म्हणजे हा कर्व्ह आणि वाय ॲक्सिस मधला एरिया काढायचा आहे. तर बेसिकली तो हा एरिया विचारतात ते. बरोबर? आता इतक्या वेळा आपण एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट करत होतो. आता आपण वाय ॲक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट करू बिकॉज ते सोपंच आहे. एक्स ॲक्सिसच्या केसमध्ये तुम्हाला परत आधी हे काढा, हे काढा. त्यापेक्षा डायरेक्टली वाय ॲक्सिसच्या ह्याच्यामध्ये इंटिग्रेट करू. तर पहिले तर आपल्याला हा पॉइंट काढायला लागेल. तर एक्स इक्वल टू 0 टाकलं जर का, ह्याच्या केसमध्ये एक्स इक्वल टू 0 टाकलं, तर वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू वाय करून वाय तुमचा डायरेक्टली 1 मिळून जाईल. बरोबर? म्हणजे हा पॉइंट कोणता आहे? 0,1. म्हणजे 0 टू 1 वायच्या रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट केलं तर येऊन जाईल. आता आपण काढू तो एरिया कसा काढायचा. एरिया काय असणार आता ह्या केसमध्ये आपण वायच्या रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट करतोय म्हणजे एक्स dy म्हणजे आता आपण लिमिट वायचे टाकणार आहे. बरोबर की नाही? तर आपल्याला त्यांनी इथंच दिलंय बघा. एक्स इज इक्वल्स टू वाय स्क्वेअर मायनस वाय. तर एक्सच्या जागेवर आपण काय लिहिणार? वाय स्क्वेअर मायनस वाय. वायच्या रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट करतोय. लिमिट वायचे टाकायचे 0 टू 1. बरोबर? वायच्या रिस्पेक्टमध्ये करतोय. वाय ॲक्सिस सोबतचा एरिया मिळणार आहे आपल्याला. इंटिग्रेट केलं. वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन वाय क्यूब बाय 3. वायचं इंटिग्रेशन वाय स्क्वेअर बाय 2. 0 टू 1 इंटिग्रेट करा. काय येऊन जाईल? 1/3 मायनस 1/2. 1/3 मायनस 1/2 केलं तर काय येऊन जाईल? हा -1/6 बनतो. बरोबर? आता इथं -6 बघून घाबरायची काही गरज नाही. तर का बघा? जसं एक्स ॲक्सिसला जर का तुम्ही एक्स ॲक्सिसच्या विथ रिस्पेक्टमध्ये जेव्हा तुम्ही एरिया काढता, तेव्हा एक्स ॲक्सिसच्या अबावचे सर्व एरिया पॉझिटिव्ह बोललेलं आणि एक्स ॲक्सिसच्या खालचे सर्व एरिया निगेटिव्ह बोललेलं. तसंच जेव्हा तुम्ही वाय ॲक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये एरिया काढता, तेव्हा वाय ॲक्सिसच्या राइट साइडचे सर्व एरिया पॉझिटिव्ह असतात. दॅट इज फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंटवाले आणि वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साइडचे दॅट इज सेकंड अँड थर्ड क्वाड्रंटवाले निगेटिव्ह असतात. सो ते निगेटिव्ह साइन कन्सिडर करण्यास निगेटिव्ह साइन बेसिकली सांगते की तो वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साइडला आहे. बरोबर? आणि हा डाटा माहीत जरी नसला असता, तरी आपल्याला माहिती आहे आपण एरिया काढतोय, तर आपण साइनकडे बघायचं नाही, मॅग्निट्यूडकडे बघायचं आणि डायरेक्टली याचं उत्तर ए लिहून टाकायचं. हे जर का डेफिनेट इंटिग्रेशनचा सम असला असता, तर आपण साइन पण मेन्शन केली असती. बरोबर? कारण की इंटिग्रेशन निगेटिव्ह असू शकतं, एरिया निगेटिव्ह नसू शकतो. बरोबर? तर इथं त्यांनी एरिया विचारलेला म्हणून इथं साइनचा काही एवढा लोड नाही घ्यायचा. पुढच्या क्वेश्चनवर y equal to the area enclosed by the parabolas y equal to x square minus 1 and y equal to 1 minus x square. ठीक आहे? सो बघू. y equal to x square minus 1 याला थोडं रिअरेंज केलं तर असं दिसेल x square is equals to y plus 1. आता ह्याचा जो वर्टेक्स आहे ना, तो येतो 0, -1. ठीक आहे? आणि जो दुसरा पॅराबोला दिलाय y is equals to 1 minus x square याच्या केसमध्ये थोडं रिअरेंज केलं तर एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ऑफ वाय मायनस 1 असं येऊन जाईल. ठीक आहे? तर ह्याच्या केसमध्ये वर्टेक्स काय असणार आहे तुमचा? ह्याच्या केसमध्ये वर्टेक्स असणार आहे तुमचा 0,1. एक मिनिट 0,1 हा तुमचा वर्टेक्स असणार आहे. 0,1 हा तुमचा वर्टेक्स आहे. ठीक आहे? आता आपण याचा ग्राफ काढूयात. एक मिनिट. हां, तर पहिले ह्याला रिप्रेझेंट करू याला. तर ह्याचा वर्टेक्स काय असणार आहे? 0,-1 आणि हा वाय ॲक्सिसच्या अर्बन सिमेट्रिक आहे. सो हा असा असेल. ठीक आहे? ठीक आहे. आता ह्याला रिप्रेझेंट करायचं असेल, तर ह्याचा व्हर्टेक्स आहे 0,1 मध्ये. ठीक आहे? 0,1. हां, आता इथं विचार करायचा सारखा आहे, की हे दोघं एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात का? तर बघा, तुम्ही जेव्हा वायला दोन्ही केसेसमध्ये जेव्हा वायच्या जागेवर 0 टाकता ना, वायच्या जागेवर जर का 0 टाकला ना, तर एक्सची व्हॅल्यू +or-1 येते. इथं पण वायच्या जागेवर 0 टाकला, तर एक्सची व्हॅल्यू +or-1 येते. बरोबर? म्हणजे हे दोन्ही पॅराबोलाज ना -1 आणि +1 ला इंटरसेक्ट करतात. ठीक आहे? सो इथं x इक्वल टू 1 ला आणि x इक्वल टू -1 ला हे इंटरसेक्ट करतात. आता ते काय बोलतात? आता ते बोलतात, की द एरिया एरिया एन्क्लोज्ड बाय द पॅराबोलाज. हे दोघं पॅराबोला आपण काढले, हे असं दिसतात. तर ह्याच्यामधला एरिया काढायचा आहे तुम्हाला, म्हणजे बेसिकली हे पूर्ण एरिया काढायचा आहे. आणि
शिफ्टेड ओरिजिनवाले असू दे काय नसू दे, दोघांचा तो जो ए आहे ना, ए तो आपण असं लिहितो ना, x² = 4ay. दोघांचा जो ए आहे ना, दोन्ही पॅराबोलासाठी तो सेम आहे. ओरिएंटेशन काय असू दे, त्यांचा ए सेम आहे. हे बेसिकली सिमेट्रिक आहे. म्हणजे आता जर का दाखवायचं असेल तर रेडनी दाखवलेला जो एरिया आहे ना, हा, हे चौघं सगळे सिमेट्रिक आहेत. बरोबर. सो आपण फक्त एवढाच एरिया काढूयात. त्याचा 4 टाइम्स करू, जे उत्तर येईल ते. ठीक आहे. आता हा कसा काढायचा? तर आपल्याला माहिती आहे एरिया इज इक्वल्स टू वाय डी एक्स करणार आपण. एरिया म्हणजे आपण वाय डी एक्स करणार. एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट करायचं आहे. वाय काय लिहिणार आपण? तर पहिल्या मी ह्याच्या खालचा काढतोय ना, तर बघूया की हा कोणता पॅराबोला आहे. तर हा y इक्वल टू 1 - x² वाला पॅराबोला आहे हा. हा बघा, हा वाला y इक्वल टू 1 - x² वाला पॅराबोला आहे. सो yच्या जागेवर मी काय लिहिणार आहे? yच्या जागेवर मी लिहिणार आहे 1 - x². सो इंटिग्रेशन 1 - x² विथ रिस्पेक्ट टू dx. लिमिट्स काय असणार आहेत? 0 to 1. ठीक आहे. सो एरिया काय आपलं इंटिग्रेशन केलं तर 1चं इंटिग्रेशन x येईल, x² इंटिग्रेशन x³ 3 येईल. बरोबर. आणि लिमिट्स टाकले 0 to 1, तर काय येणार आहे? 1 - 1/3 दॅट कम्स आउट टू बी 2/3. पण ह्याचा 4 टाइम्स करायचा आहे आपल्याला. ते आपलं उत्तर आहे. सो आन्सर आपलं काय येतं? 8/3. 8/3 इज द आन्सर. ठीक आहे. 8/3 उत्तर आहे. 8/3. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. The area of the region bounded by the curves y equal to mod of x minus 2, x equal to 1, x equal to 3 and the x-axis. Okay. तर हा जो y इक्वल टू मॉड एक्स आहे ना, मॉड ऑफ एक्स मायनस टू, हे बेसिकली परत तोच सीन आहे. जर का एक्स मायनस टू पॉझिटिव्ह असेल तर वाय इक्वल टू एक्स मायनस टू लिहिणार आपण. म्हणजे ही एक लाईन झाली तुमची. बरोबर. मग आता जर का एक्स मायनस टू ही पूर्ण व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर आपण त्याला अजून एक मायनस साईन लावणार आणि एक्स मायनस टू असं लिहिणार. तर हे बेसिकली लाईन अशी बनणार -x+2. बरोबर. आता आपल्याला हे लाईन्स फक्त ड्रॉ करायचे. जर डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये लिहिलं तर पहिली लाईन कशी दिसते बघा. x - y इज इक्वल्स टू 2, दॅट इज x/2 प्लस y/-2 इज इक्वल्स टू 1. ही दुसरी लाईन कशी दिसते? ही वाली लाईन कशी दिसते? x/2 प्लस y/2 इज इक्वल्स टू 1. तर या दोन लाईन अशा दिसतात. ठीक आहे. सो आता ह्याला आपण आधी ग्राफिकली रिप्रेझेंटच करून घेऊ. ठीक आहे. 1, 2, 3 पर्यंत. -1, -2, -6. ठीक आहे. आता 2, 2 ठीक आहे. इथं पण 1, 2, 3. सो 2, 2 म्हणजे ही लाईन असेल. बरोबर. ही एक लाईन आली. ही लाईन कोणती आहे? ही लाईन कोणती आहे आपली? x प्लस वाय इक्वल टू 2 वाली लाईन आहे. ठीक आहे. आता 2, -2 म्हणजे ही वाली. ही. ठीक आहे. सो ह्याचं इक्वेशन काय लिहिणार आपण? x - y इज इक्वल्स टू 2. ठीक आहे. आता आता ते काय म्हणतात? x इक्वल टू 1 आणि x इक्वल टू 3 पण मेन्शन करा. ठीक. x इक्वल टू 1 म्हणजे ही लाईन आहे. x इक्वल टू 1 म्हणजे ही लाईन आहे. x इक्वल टू 3 म्हणजे ही लाईन आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय? फक्त हा पॉइंट तर काढायचा आहे. मग आपण ह्या इकडे टाकूयात. जर का x इक्वल टू 1 असेल, तर इथं x इक्वल टू 1 टाकलं तर काय येईल? y इक्वल टू 1च येईल ना. बरोबर. आता इथं हा इंटरसेक्शन पॉइंट काढायचा. हा इंटरसेक्शन पॉइंट काय असणार आहे? जर का x इक्वल टू 3 असेल, तर y इक्वल टू 1 असेल. 3 असेल, तर y इक्वल टू 1 असेल. ठीक आहे. सो हे 2 पॉइंट आले. आता ते काय म्हणतायत? हा एरिया काढायला लावतोय तुम्हाला. शेड करून दाखवतो. हा एरिया काढायला लावतोय तुम्हाला. काय नाही, 2 ट्रायंगलचे एरिया आहेत ते ॲड करायचे डायरेक्टली. या ट्रायंगलचा एरिया काढू. हाफ इंटू बेस. बेस काय 1, 2 म्हणजे हा 1 आहे बेसिकली.
त्याची हाईट काय असणार आहे? हाईट त्याची वाय कोऑर्डिनेट हा वाला बघा 1 आहे. सो बेसिकली त्या ट्रायंगलची हाईट 1/2 आहे. तर हा जो दुसरा ट्रायंगल आहे ना, तर त्याचा एरिया काढू. तो काय असेल हाल्फ इंटू बेस. बेस काय आहे त्याचा? 2, 2, 3 म्हणजे 1 आहे. हा परत परत त्याची हाईट काय असणार आहे त्याची? त्याची हाईट पण परत 1 आहे. त्याची हाईट 1 आहे. म्हणजे बेसिकली ते सिमेट्रिक आहेत ॲक्चुअली. ते दिसायला थोडेफार मोठे-छोटे दिसतायत. ठीक आहे, राहून दे. इक्वल टू 1/2. दोघांची ॲडिशन करायची आहे बस. तो काय येतो? तो आन्सर काय येणार आहे तुमचं? 1. सो 1 इज युअर आन्सर. ठीक आहे. आन्सर तुमचं 1 येतं या प्रश्नासाठी. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला. पुढे जाऊया. ठीक आहे. द मेजरमेंट ऑफ द एरिया बाउंडेड बाय द कोऑर्डिनेट ॲक्सिस अँड द कर्व y इक्वल टू log x. तर 2 ह्याच्यात आहेत अप्रोच. एक अप्रोच सांगतो तुम्हाला. हे बघा, हा वाला अप्रोच असा आहे, की y इक्वल टू log x. log x म्हणजे टू दी बेस e. ह्याचा ग्राफ आपण 11th स्टँडर्ड पासून बघतोय, की ह्याचा ग्राफ असा असतो. लाइक इन्फिनिटी पासून येतो खालून असा येतो. log 1 0 असतो आपला, बरोबर? आणि तिथून पुढं असा चालला जातो. बरोबर? आता ते काय म्हणतायत? की द मेजरमेंट ऑफ एरिया बाउंडेड बाय द कोऑर्डिनेट ॲक्सिस. कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे XY ॲक्सिस. अँड हे आता इथं बघा ना तुम्ही. त्यांनी कुठली लिमिट सांगितलेली नाहीये. हा जो अख्खाच्या अख्खा कर्व आहे, तो एक्स ॲक्सिसला एका पॉइंटला इंटरसेक्ट करतो. इथं कुठला बाउंडेड रिजन आहे का? बाउंडेड रिजन आहे का? नाही. हे इन्फिनिटीपर्यंत जाईल. हे काय इथं डायरेक्टली इथं कुठं इंटरसेक्ट होणार आहे का? इन्फिनिटीपर्यंत आहे हे खाली इन्फिनिटीपर्यंत आहे. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत येते. जितका ग्राफ एक्सटेंड करेल तिथपर्यंत खाली. हे पण जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आहे. बरोबर? म्हणजे हे काय असं कुठलं बाउंडेड रिजन नाही आहे. म्हणजे ह्याचा जर का एरिया जो त्यांनी विचारायला सांगितलं ना, द मेजरमेंट ऑफ द एरिया बाउंडेड बाय द कोऑर्डिनेट ॲक्सिस अँड द कर्व, हा इन्फिनिटी येतो. इन्फिनिटी. तर याचं उत्तर इन्फिनिटी येतं. ठीक आहे. याचं उत्तर इन्फिनिटी येतं. बरोबर. आणि जर का दुसऱ्या अप्रोचने जायचं असेल म्हणजे माहितीच नाहीये की ह्याचा ग्राफ कसा असतो. तर तुम्हाला ॲटलीस्ट एवढं समजलं पाहिजे की हा ग्राफ कुठल्यातरी एका ॲक्सिसला दोनदा इंटरसेक्ट झाला पाहिजे. तरच तो त्या ॲक्सिस सोबत, त्या कोऑर्डिनेट ॲक्सिस सोबत बाउंडेड रिजन फॉर्म करेल. बिकॉज त्यांनी लिमिट्स तर दिले नाहीयेत काही. लिमिट्स दिले नाहीत. जर का असा असला असता ग्राफ, तर तुम्ही इथं सांगितलं असतं की "हां बाबा, हा बाउंडेड रिजन आहे." इथं नाहीये तो. बरोबर? आता तुम्ही हे ट्रायल एंड एररनी करून स्वतःला समजून जाईल की लॉग लॉग जो 1 असतो ना, लॉग 1 हा 0 असतो. लॉग 1 0 असतो आणि तो वाय ॲक्सिसला कधी इंटरसेक्ट करणारच नाही. वाय ॲक्सिसला तो कधी इंटरसेक्ट करणार नाही. हां. आणि अजून कुठलीच अशी व्हॅल्यू नाहीये, अशी अशी कुठलीच व्हॅल्यू नाहीये एक्सची, ज्याच्यासाठी वायची व्हॅल्यू 0 येईल. बरोबर की नाही? अशी एक्सची कुठलीच व्हॅल्यू नाहीये 1 सोडून, जिथं की लॉग एक्स हा एक्स ॲक्सिसला परत कट करतो. फक्त लॉग 1 0 असतो. याच्यापुढे तो कधीच परत एक्स ॲक्सिसला मीट नाही होणार. बरोबर? म्हणजे हा कायम अनबाउंडेड रिजनच राहणार आहे. सो असे एक्स आणि वायचे व्हॅल्यूज अझ्युम करून पण तुम्ही हे प्रूव्ह करू शकता की हा एक्स ॲक्सिसला फक्त एकाच पॉइंटला कट करतो. दॅट इज log 1 0 बिकॉज अशी कुठलीच दुसरी एक्सची व्हॅल्यू नाही आहे ज्याच्यासाठी वायची व्हॅल्यू 0 येईल. बरोबर की नाही? आणि log 0 डज नॉट एक्झिस्ट. बरोबर की नाही? सो हा एक वाय ॲक्सिसला कधी टच करायचा संबंधच येत नाही. बरोबर की नाही? म्हणजे 2 पॉइंट नाही आहेत बेसिकली असे. 2 पॉइंट नाही आहेत बेसिकली या कर्व्हचे, जे की कुठल्या कोऑर्डिनेट ॲक्सिसवरती जाऊन कट करतात. सो दॅट तो म्हणजेच तो बाउंडेड रिजन नाही दाखवू शकत. अनबाउंडेड रिजन असतं याचं. म्हणून लिमिट्स नाही दिलीत ना आणि कोऑर्डिनेट ॲक्सिस सोबतचं ते विचारतात, हे इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी उत्तर आहे याचं. ठीक आहे? आणि हा आता लास्ट प्रश्न आहे. द फॉलोइंग फिगर शोज अ ट्रायंगल AOB. थांबा आता हे इथंच एक्सप्लेन करतो एकच मिनिट. हां. ट्रायंगल AOB and parabola y equal to x square. The ratio of the area of the triangle AOB to the area of the region म्हणजे ते विचारतात काय रेशो विचारतात. कशाचा रेशो विचारतात? तर ट्रायंगल AOBचा टू पॅराबोलावाला रिजन येतो.
पॅराबोलाचा तो AOB वाला रिजन आहे ना, याचा रेशो विचारतात ते. ठीक आहे. त्या ट्रायंगलचा जो एरिया आहे तो तुम्ही डायरेक्टली इथंच कॅल्क्युलेट करून दाखवतो. इथंच दिसतंय की हे A आहे आणि हे A स्क्वेअर आहे. हे A आहे आणि हे A स्क्वेअर आहे. ठीक आहे. आणि हा सिमेट्रिक आहे बेसिकली ट्रायंगल. सो मी फक्त इकडच्या बाजूचा एरिया काढला हाफ इंटू बेस. बेस काय तुमचा A आहे. त्याची हाईट आली A स्क्वेअर. तो काय बनला A क्यूब बाय 2. त्याला मी फक्त 2 टाइम्स करून टाकतो. त्याला फक्त 2 टाइम्स करतो. तो काय बनला A क्यूब. म्हणजेच माझा जो ह्याचा ट्रायंगलचा एरिया आहे ना, एरिया ऑफ ट्रायंगल AOB दॅट इज इक्वल्स टू A क्यूब. डायरेक्टली केलं असतं तरी चाललं असतं ना इथं. 2A केलं असतं. ते चाललं असतं. ते चाललं असतं. ठीक आहे. सो A क्यूब आला. आता आपल्याला काढायचं काय आहे? पॅराबोलाचा एरिया. आता ते काय म्हणतात? टू द एरिया ऑफ द रिजन, रेशो ऑफ द एरिया ऑफ द ट्रायंगल टू द एरिया ऑफ द रिजन AOB. AOB म्हणजे आता ते तुम्हाला दाखवतो ते त्यांनी पॅराबोलाचा कुठला एरिया विचारतात. हा पूर्ण एरिया विचारतात तुम्हाला पॅराबोलाचा. पूर्ण एरिया. जेवढा येलो केला ना, तेवढा सर्व एरिया विचारतात ते काढायला. ठीक आहे. आता हा पण पॅराबोला परत तोच सीन आहे इथं पण पॅराबोलाचा, की पॅराबोला काय दोन्ही बाजूला सिमेट्रिक आहे. तुम्ही काय करणार फक्त एका बाजूचाच इंटिग्रेट करणार. वाय ॲक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट करणार मी. बिकॉज एक्स ॲक्सिसच्या विथ रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट करण्यापेक्षा मी वाय ॲक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट करतो. सो म्हणजे आता मी काय लिहील एरिया इज इक्वल्स टू एक्स डी वाय, कारण की मी वायच्या रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट करणार आहे. बरोबर. आता त्यांनी काय सांगितलंय आपला पॅराबोलाचं इक्वेशन वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर आहे. बरोबर. मला एक्सला वायच्या टर्म्समध्ये लिहायचं असेल तर मी एक्स इज इक्वल्स एक्सला रूट वाय लिहील. बरोबर. आता एरिया काय बनेल माझा? एरिया बनेल माझा रूट वाय डी वाय. आता मी लिमिट्स कोणाचे टाकणार? डी वायच्या रिस्पेक्टमध्ये करतोय म्हणजे मी लिमिट्स कोणाचे टाकणार? लिमिट्स पण मी वायचेच टाकणार. तर काय आहेत त्याचे लिमिट्स? 0 पासून A स्क्वेअर पर्यंत इंटिग्रेट करायचं मला. एवढा पूर्ण मी इंटिग्रेट करणार. बरोबर. पण मी एकच बाजू करणार कुठलीतरी. बरोबर. एक बाजू कुठलीतरी इंटिग्रेट करतो एवढी. बरोबर की नाही? आणि त्याच्यात 2 टाइम्स करून टाकतो. ठीक आहे. 2 टाइम्स करून टाकतो. म्हणजे मी y इक्वल टू एक्स स्क्वेअर पकडलाय ना, त्यावेळेला मला फक्त एवढाच मिळणार. त्याचा मी जेव्हा 2 टाइम्स करेल तेव्हा तो हा पण येऊन जाईल. समजतंय का? फक्त तेवढं फक्त इंटिग्रेट करून जो येईल, तो पूर्ण नाही येत. तो एवढाच मिळणार आहे तुम्हाला, जो मिळणार आहे तो. त्याचा 2 टाइम्स कराल तेव्हा तो पूर्ण येलोवाला रिजन आहे तो मिळून जाईल. सो आता लिमिट्स तर कळाले. लिमिट्स काय टाकायचे आपल्याला? लिमिट्स टाकायचे 0 टू A स्क्वेअर. 0 टू A स्क्वेअर लिमिट्स टाकायचे. बरोबर. आता रूट वाय म्हणजे y रेज टू 3/2 बाय 3/2 तो वरती गेला तर 2/3 बनला. लिमिट्स काय टाकणार मी 0 टू A स्क्वेअर. ठीक आहे. 2/3 टाकलं. आता A स्क्वेअर आणि अंडर रूट आहे तो कॅन्सल होऊन जाईल त्याचा क्यूब बनून जाईल. ठीक आहे. हा 8 नाही आहे. हा 3 आहे 3. 0 टाकलं तर तसाही विषय जाईल त्याचा. सो A इज इक्वल्स टू 2/3 A क्यूब असं येऊन जाईल. बट हे फक्त तो जो ब्लॅक पोर्शन आहे ना, ब्लॅक पोर्शन एवढाच एरिया येतो. ह्याच्यात दुप्पट करायचा आपल्याला, जो की येईल 4/3 A क्यूब. हां, आता हा जो 4/3 क्यूब आला हा टोटल एरिया आला. म्हणजे जो पूर्ण येलो आहे तो. झालं मग. आता काय ते विचारतात? रेशो काढायचा ना. ट्रायंगलचा एरिया काय आलाय वरती? A क्यूब आलाय. डिव्हाइड बाय हां, डबल करून ठेवलेलं आहे आपण. 4/3 इंटू A क्यूब. याचा रेशो काढला तर 3/4 बनतो. तर तुमचं उत्तर आहे याचं 3/4. परत एकदा सांगतो मी. ट्रायंगलचा एरिया काढला. ट्रायंगलचा एरिया आपण डायरेक्टली हाल्फ इंटू बेस इंटू हेड करून A क्यूब आला. पॅराबोलाच्या केसमध्ये हे सरळ जर का इरेज करतो मी थांबा. पॅराबोलाच्या केसमध्ये ते तुम्हाला हा संपूर्ण एरिया विचारतात. डिनॉमिनेटरला गेला म्हणजे त्या संपूर्ण एरियाचा त्याच्यासोबतचा रेशो घ्यायचा. बरोबर. पण इथं एकतर आहे हा एक स्मार्ट डिसिजन की वाय ॲक्सिसच्या सोबतचं इंटिग्रेशन करायचं आहे तुम्हाला. वाय ॲक्सिस सोबतचं इंटिग्रेशन केलं तुम्ही. आता जेव्हा तुम्ही ते इंटिग्रेट करणार तेव्हा तुम्हाला फक्त एवढा रिजन मिळून जाईल. त्याला फक्त 2 टाइम्स करायचं आहे. तेवढाच एक फक्त ट्विस्ट आहे बस. ठीक आहे. तो उत्तर काय येतं याचं 3/4. ठीक आहे. थँक यू.